मतदान यंत्र मोहर बंद करणे। मित्रांनो, या ठिकाणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदान केंद्राध्यक्ष किंवा इतर मतदान अधिकारी यांची नियुक्ती झालेली आहे आणि आता कोणत्या तरी एका टप्प्यामध्ये आपल्याला त्या निवडणुकीसाठी सज्ज व्हायचं आहे। या ठिकाणी जे मतदान यंत्र असतात, 3 प्रकारचे मतदान यंत्र आहेत, त्यांना कशा पद्धतीने मोहरबंद करायचं हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला आता हिरवी कागदी मोहर दिसत असेल, स्पेशल टॅग आणि ॲड्रेस टॅग दिसत असेल, तर यांचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो ते आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। तर या संदर्भाने अभिरूप मतदान, ज्याला आपण मॉकपोल असतो, पूर्ण झाल्याच्या नंतर आणि अभिरूप मतदान नष्ट केल्याच्या नंतर कंट्रोल युनिट बंद करावं आणि व्हीव्हीपॅटच्या मागील नॉब जो आहे तो आडवा करायचा आपल्याला, ज्याला आपण हॉरिझॉन्टल म्हणतो। व्हीव्हीपॅट मधील ड्रॉप बॉक्स मधील सर्व चिठ्ठ्या काढून त्या सीलबंद केल्याची खात्री करायची मित्रांनो। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, कंट्रोल युनिटवर हिरवी कागदी मोहर सील कशा पद्धतीने करायची ते या ठिकाणी कृतीतून दाखवलेले आहे। यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ठळक मुद्दे, ते तुम्ही समजून घेऊ शकतात। कंट्रोल युनिटच्या रिझल्ट भागाच्या आतील बाजूस असलेल्या छोट्या दरवाजाच्या आतील बाजूवर हिरवी कागदी मोहर आपल्याला लावायची आहे। नवीन हिरवी कागदी मोहर आता दोन्ही टोकांच्या पांढऱ्या बाजूवर स्वचिकट पट्टीसह ए आणि बी असे चिन्हांकित केलेले आहे। पूर्वी ABCD ची पट्टी होती, आता मात्र ती नाही, आता फक्त ए आणि बी 2 अक्षर असलेली ही हिरवी पट्टी आहे आणि ती त्या ठिकाणी तुम्हाला लावायची, त्या पद्धतीने लावायची। तर या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे दिलेत मित्रांनो, ते पुन्हा तुम्ही बारकाईने वाचून घ्याल आणि त्या पद्धतीने या ठिकाणी शेजारी डाव्या बाजूला जे आपल्याला कंट्रोल युनिटचं जे सीलिंग कशा पद्धतीने केलं जातं ते सुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आहे। तर तुम्ही झूम करून किंवा पॉज करून हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते पाहू शकतात। या पद्धतीने आपल्याला हिरव्या रंग आणि लाल रंग कशा पद्धतीने आला पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। हिरवी कागदी मोहर लावून झाल्यावर छोटा दरवाजा बंद करावा आणि दरवाजा बंद केल्यानंतर हिरवी व लाल रंग जे ते आपल्याला दिसायला पाहिजेत। त्याच्यानंतर कंट्रोल युनिटला स्पेशल टॅग सील कसं करायचं ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं मित्रांनो। क्लोज बटनाच्या भोवती असलेल्या विशिष्ट जागेच्या आकाराचा व पोस्ट कार्डच्या जाडी इतका स्पेशल टॅग असतो आणि स्पेशल टॅग वापरण्यापूर्वी पुढील बाजूवर कंट्रोल युनिटचा अनुक्रमांक आपल्याला नोंदवायचा आहे। स्पेशल टॅगच्या मागच्या बाजूस मतदान केंद्राध्यक्ष आणि जे कोणी त्या ठिकाणी प्रतिनिधी असतील, मतदान प्रतिनिधी, त्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत। रिझल्ट बटन व्यवस्थित, म्हणजे त्या ठिकाणी ते जे बटन आहे या ठिकाणी शेजारी डाव्या बाजूला जी आकृती दाखवलेली आहे, जे इमेज आहे, त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सीलिंग करायचं आहे आणि ते सीलिंग करत असताना त्या ठिकाणी बटनांची आपल्याला काळजी घ्यायची। रिझल्ट बटनाच्या आतील छोट्या कप्प्याला असलेल्या छिद्रात धागा टाकून स्पेशल टॅग आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे मित्रांनो। त्याच्यानंतर कंट्रोल युनिट आहे, ॲड्रेस टॅगने कंट्रोल युनिट कसं सीलिंग करायचं आहे ते दिलेलं आहे। रिझल्ट विभागाचा जो बाहेरचा दरवाजा होता तो ॲड्रेस टॅग लावायचा आहे आपल्याला आणि त्यावर कंट्रोल युनिट क्रमांक, मतदानाचा दिनांक टाकायचा आहे। मतदान केंद्राध्यक्ष आणि उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या सुद्धा स्वाक्षऱ्या त्या ठिकाणी आपल्याला घ्यायच्या आहेत। ओके, त्या पद्धतीने त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत। बघा, नमुना 17C च्या भाग 1 मधील अनुक्रमांक 10 मध्ये कागदी मोहरचा हिशोब नोंदवायचा आहे। या ठिकाणी जे काही आपल्याला त्यांनी टॅग दिलेले आहेत, जे काही त्यांनी या ठिकाणी आपल्याला सील दिलेले आहेत, त्यांच्या सुद्धा आपल्याला नोंदी ठेवायच्या आहेत मित्रांनो। या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची। कागदी मोहरची ए आणि बी भाग कशा पद्धतीने आला पाहिजे ते सुद्धा इथं सविस्तर दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने ते आले पाहिजेत। फाटलेली, अगर चुरगडलेली हिरवी कागदी मोहर किंवा स्पेशल टॅग असेल तर त्याचा आपल्याला वापर करायचा नाही, ते आपल्याला बदलून घ्यायची। जी चांगली असेल तिचाच वापर करायचा आणि त्याची नोंद आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी ठेवायची मित्रांनो। यस, पूर्वीसारखी ABCD आता या ठिकाणी नाही, तर हिरव्या रंगाची ए आणि बी अक्षर असलेली एक पट्टी आपल्याला मिळेल। ड्रॉप बॉक्स मोहर बंद करायचा आहे, व्हीव्हीपॅट ज्याला आपण म्हणतो। व्हीव्हीपॅट मधील ड्रॉप बॉक्स मधील अभिरूप मतदानाच्या सर्व चिठ्ठ्या काढून टाकल्याची खात्री करायची। व्हीव्हीपॅट ड्रॉप बॉक्सचा दोरा व ॲड्रेस टॅग साह्याने मोहर बंद करावा, त्यासाठी 2 ॲड्रेस टॅग लागतील। ड्रॉप बॉक्स सील करताना मतदान केंद्राध्यक्ष आणि उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेणं बंधनकारक आहे। व्हीव्हीपॅट ड्रॉप बॉक्स सील केल्याशिवाय मतदान चालू करू नये। कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मोहर बंद केल्यानंतर व्हीव्हीपॅटचा मागील जो नॉब आहे तो उभा करायचा व्हर्टिकल आणि त्यानंतर कंट्रोल युनिटचं मागील पॉवर सप्लाय बटन चालू करून
मशीन मतदानासाठी तयार ठेवायची मित्रांनो। तर या पद्धतीने आपण मतदानात म्हणजे या ठिकाणी जे काही सीलिंग आहे ते ड्रॉप बॉक्स असेल, कंट्रोल युनिट असेल, तर ते सीलिंग करून आपण मतदानासाठी सज्ज होणार आहोत। या पद्धतीने आपण सर्व मतदान यंत्र सीलिंग करू शकतो आणि आपलं जी मतदानाची प्रक्रिया आहे ती व्यवस्थितपणे सुरळीतपणे आपण सुरू करू शकतो। मतदान केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद। थँक्यू।